नमस्कार, हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय व्हिडिओ आहे अधिक मासातील सिरीजमध्ये की अधिक मासामध्ये कोणत्या क्रिया करू नयेत किंवा कोणते कर्म करू नयेत, अन्यथा पापाचे देखील अधिकस्य अधिक फळ आपल्यास प्राप्त होऊ शकते. त्या कारणास्तव या चुका आपल्याला चुकूनही या काळामध्ये करायच्या नाहीत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या मासामध्येच काय तर इतरही वेळेस कधीच वेगळं समजू नये आणि या काळामध्ये देखील आपण श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवांना वेगवेगळं समजायचं नाहीये किंवा ते दोघं वेगळे आहेत किंवा ते दोघांमध्ये खूप जास्त भिन्नता आहे, अशा गोष्टींची चर्चा देखील आपल्याला करायची नाहीये. त्याच पद्धतीने आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच माता लक्ष्मींची देखील पूजा करायची. फक्त पुरुषोत्तमाचीच पूजा केली म्हणजे फक्त श्रीहरी विष्णूंचीच पूजा केली असं करायचं नाही, त्यांची जोडीनं पूजा करायची आहे. कारण जिथे प्रभू हरी श्रीहरी विष्णू आहेत तिथे माता लक्ष्मी पण आहेत आणि जिथे माता लक्ष्मी तिथं श्रीहरी विष्णू आहेत. कारण का ज्या वेळेला वैकुंठ सोडून माता लक्ष्मी भूमितलावरती आल्या होत्या त्यावेळेला भगवान श्रीहरी विष्णूंनी व्यंकटेश अवतार धारण करून आणि पृथ्वी तळ गाठलं होतं. त्या कारणास्तव तुम्हाला हे विनंती आहे की कधीच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा एकल किंवा एकट्या स्वरूपामध्ये करायची नाही, त्यांची जोडीने पूजा करायची आहे. त्याच पद्धतीने सूर्योदय होऊन गेल्यानंतर देखील आपण झोपून राहतो तर ते कृती करायची नाही. जर का तुम्ही नाईट शिफ्ट करताय किंवा तुमची नड आहे, तुम्ही आजारी आहात, तर त्यासाठी तुम्हाला सूट आहे. पण इतरही वेळेस तुम्ही धष्टपुष्ट आहात, तुमच्याजवळ कोणतंही ठोस कारण नाहीये झोपण्याचं आणि तरी तुम्ही झोपून राहताय आणि जे काही ऊन आहे ते तुमच्या अंगावर पडतं आहे, तर याचा अर्थ असा की तुम्हाला अतिशय भयंकर अशा पापाला सामोरं जावं लागणार आहे. तसंच कधीच जे काही विष्णू भक्त असतील किंवा शिवभक्त असतील त्यांची निंदा नालस्ती या अधिक मासामध्ये तर करायचीच नाहीये. कारण भगवान श्रीहरी विष्णूंना स्वतःची जी काही निंदा आहे ती एक वेळ सहन होईल, मात्र त्यांच्या भक्तांची निंदा त्यांना कधीच सहन होणार नाही. त्यांच्या भक्तांना त्रास झालेला ते कधीही सहन करणार नाहीत आणि त्या कारणास्तव त्यांचा नरसिंह हा अवतार प्राकट्यास आला होता. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आपण आता या अधिक मासामध्ये तीर्थक्षेत्री जाणार आहात, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणार आहात, तर त्या ठिकाणी जाऊन फक्त आपल्याला डुबकी मारायची आहे आणि त्या डुबक्या फक्त 5 राहतील. त्या व्यतिरिक्त तुम्ही त्या पाण्यामध्ये जास्त वेळ राहू नये. तसंच तुम्ही त्या पाण्यामध्ये जी काही जलक्रीडा असते, म्हणजेच की जसं आपण स्विमिंग पूलमध्ये मस्त मजा करतो, त्याच पद्धतीने पाणी उचलवतो, तर तसल्या काही कृती करायची नाही या काळामध्ये. त्याच प्रकारे आपल्याला कोणत्याच प्रकारे मांसाहार व मदिरापान करायचं नाहीये. इतर वेळेसही करायचं नसतं, पण ह्या काळात तर करूच नये. तसंच आपल्याला या काळामध्ये जेवढं होईल तेवढं नामसंकीर्तन म्हणजेच देवाचं नामस्मरण करायचं किंवा देवाचं नाव श्रवण तरी करायचं आहे. मग ते तुम्ही देवाचे गाणे जरी ऐकलेत तरी सुद्धा चालेल. आता या काळामध्ये इतर मनुष्य किंवा तुम्ही सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये दान करणार आहात. आता हे दान करत असताना अमुक-अमुक व्यक्तीला मी एवढं-एवढं दान केलं, अमुक-अमुक ब्राह्मणाला मी एवढं-एवढं दान केलं. तर हे जे पण काही आहे, जे काही दान तुम्ही करताय ते वदता आहात. तर ते यमलोकी गेल्यानंतर तुम्ही म्हणाल, की मी अधिक मासामध्ये दान केलं होतं, त्याचं काय झालं? तर ज्यावेळेला तुम्ही कोणतंही दान करता आणि त्याचं कुठेही जाऊन आणि वदता म्हणजेच की त्याची वाच्यता कुठे करता किंवा ते कोणाला सांगता, तर तत्क्षणी ते जे काही पुण्य आहे ते हळू-हळू कमी व्हायला लागतं आणि अधिक मासातलं पुण्य हे कोणालाही सांगायचं नसतं, की मी आज उपास केलेला आहे, मी हे दान करतोय, मी ते दान करतोय. फक्त तुम्ही जे काही कथा श्रवण करताय किंवा कथा सांगताय, तर त्याचं तुम्ही सांगू शकता. पण इतर जे पण काही पुण्यदान वगैरे करताय ते गुप्त ठेवायचं आहे. नामजप तुमचा गुप्त ठेवायचा आहे. तसंच तुम्हाला या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे, की तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही अतिशय प्रेमाने वागणार आहात, मान-सन्मानाने वागणार आहात. कारण का तुमचा जोडीदारच तुम्हाला घेऊन आणि जे काही वैकुंठ आहे त्या तिथपर्यंत तुम्हाला नेणार आहे. या अधिक मासामध्ये, मलमासामध्ये तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, की कोणत्याही मूक जनावरावरती किंवा प्राण्यावरती तुम्ही वार करणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना हाणमार करणार नाही आहात. तसंच तुम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना हिडीस-फिडीस करणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तसंच जर का ते तुमच्या दारात येत आहेत, तर कमीत कमी त्यांना एक पोळीचा तुकडा तरी खाऊ घालायचा आहे. कोणत्याही प्रकारे आपल्या दारामध्ये या काळामध्ये साधू, संन्यासी, ब्राह्मण भिक्षाटन करण्याकरता येत असतील किंवा कोणीही इतर व्यक्ती भिक्षाटन करण्यासाठी येत असेल, तर कमीत कमी त्यांना एक घास तरी खाऊ घाला. एक गुळाचा खडा तरी त्यांना खाऊ घाला. त्याशिवाय त्यांना जाऊ देऊ नका. कारण त्याचं
अतिशय उत्तम फळ आहे आणि खूप जास्त फळ आहे. जर का तुम्ही या काळामध्ये कोणाला गूळ खाऊ घातला किंवा गोड वस्तू खाऊ घातली तर. या ठिकाणी जर का तुम्ही अधिक मासामध्ये कुंभदान म्हणजेच कुंभामध्ये थंडगार पाणी भरून म्हणजेच एका छोट्याशा मातीच्या भांड्यामध्ये थंडगार पाणी भरून ते गुरुजींना म्हणजेच कोणत्याही योग्य अशा गुरुजींना ते दान करताय किंवा एक पशु-पक्षी यांना देताय. तसंच जर का एखाद्या गरजू व्यक्तींना देताय तर तुम्हाला अनंत कोटी फळ प्राप्त होतं. तुमच्या पितरांना सुद्धा ती तृप्ती प्राप्त होत असते. या काळामध्ये लग्न, मुंज, साखरपुडा, वास्तुशांती, नूतन मध्ये गृहप्रवेश इत्यादी कर्म करायचे नाहीयेत. मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची खरेदी किंवा जमिनीची विक्री, कर्ज घेणे, कर्ज परत करणे, तसंच मोठ्या प्रमाणामध्ये सुवर्ण घेणे इत्यादी टाळायचं आहे. इत्यादी कर्म करायचे नाहीये. या काळामध्ये तुम्ही अंध व्यक्तींची देखील सेवा करू शकता. त्याने देखील तुम्हाला अतिशय उत्तम फळ प्राप्त होतं. तुमचा जो काही शनिग्रह आहे, हा तुम्हाला अतिशय अनुकूल असं फळ द्यायला सुरुवात करत असतात. त्यामुळे तुम्ही या काळामध्ये अंध मुलांची जी काही शाळा असते किंवा अंध व्यक्ती जे असतात त्यांची या काळामध्ये तुम्ही सेवा करू शकतात. त्याच पद्धतीने नवग्रहांचे तुम्हाला या काळामध्ये दान द्यायचे आहे आणि अशाच प्रकारे अधिकचे अधिक फळ तुम्हाला मिळवत राहायचं आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. पुन्हा असंच एखादा व्हिडिओ घेऊन भेटू. तोपर्यंत हरिओम.